6. नैसर्गिक प्रदेश. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भूस्वरूप, हवामान आणि मृदा आढळते. याचा प्रभाव वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेमध्ये बदल होतो. नैसर्गिक घटकांवर अवलंबून असणाऱ्या या प्रदेशांना नैसर्गिक प्रदेश म्हणतात आणि पृथ्वीवरचा भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशांमध्ये विभागला गेलाय. आता आपण त्याची माहिती घेऊया. टुंड्रा प्रदेश. याचं स्थान आहे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आणि यातील प्रदेश ग्रीनलंड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप, उत्तर आशिया. इथलं हवामान उन्हाळ्यात सरासरी 10°C तर हिवाळ्यामध्ये -20 ते -30°C. सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिलीमीटर. अतिशय थंड हवामान. इथल्या नैसर्गिक वनस्पतीमध्ये छोटी झुडपं, फुलं, शेवाळ इत्यादी आणि प्राण्यांमध्ये कॅरिबू, रेनडियर, ध्रुवीय अस्वल, मऊ आणि दाट केस असलेले प्राणी आढळतात. लोक शिकार आणि मासेमारी करतात आणि कातड्याचे तंबू म्हणजे ट्यूपी किंवा इग्लू अशा घरांमध्ये राहतात. स्लेज गाडीचा वापर करतात. या ठिकाणी एस्किमो लोक राहतात. लोकसंख्या अतिशय विरळ. यानंतर तैगा प्रदेश. 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान यातला प्रदेश अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंत. हवामान उन्हाळ्यात 15° ते 20°C, हिवाळ्यात 0°C पेक्षा कमी. पर्जन्य 300 ते 500 मिलीमीटर वार्षिक. या ठिकाणी सूचीपर्णी वन आणि स्प्रूस, फर, पाईन असं मऊ आणि हलकं लाकूड असलेल्या वनस्पती. प्राण्यांमध्ये कॅरिबू, एल्क, आर्मिन, मिंक अशी दाट आणि मऊ केसांचे प्राणी आढळतात. लोकसंख्या कमी. शिकार आणि लाकूडतोड हे प्रमुख व्यवसाय. 3. गवताळ प्रदेश, स्टेप्स आणि प्रेरी. 30° ते 55° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात. यातले प्रदेश स्टेप्स, वेल्ड, पंपास इत्यादी. उन्हाळ्यातलं तापमान 27°C तर हिवाळ्यातील 0°C पेक्षा कमी. पाऊस 400 ते 600 मिलीमीटर. या ठिकाणी गवताची विस्तीर्ण कुरणं दिसतात. गवत कमी उंच आणि झुपक्याने वाढतं. या ठिकाणी हरण, घोडे, कुत्रे, लांडगे असे प्राणी तर काही पाळीव प्राणी, शेळ्या, मेंढ्या पण आहेत. गुरे चारणे म्हणजेच पशुपालन हा व्यवसाय. हे लोक कातड्याच्या तंबूत म्हणजे युर्टमध्ये राहतात. इथे असणारे किर्गिज लोक आता पक्क्या घरात राहतात. गव्हाची शेती करतात. 4. उष्ण वाळवंटी प्रदेश. विषुववृत्तापासून 20 ते 30° अक्षवृत्तांच्या दरम्यान प्रदेश आहेत सहारा, कोलोरॅडो, थरचे वाळवंट इत्यादी. उन्हाळ्यातील तापमान 30 ते 45°C, हिवाळ्यात 20 ते 25°C. अतिउष्णता आणि अत्यल्प पर्जन. कमीत कमी पानं असलेल्या काटेरी वनस्पती इथे आढळतात. निवडुंग आणि घायपात इत्यादी. या ठिकाणच्या प्राण्यांमध्ये अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहणारे उंट तसंच साप, उंदीर, घोडे, बैल आढळतात. इथल्या लोकांमध्ये बदाऊन सहारामध्ये, बुशमेन, कल्हारी, ऑबॉरिजन, ऑस्ट्रेलिया हे लोक राहतात. मरुद्याने आणि नद्यांची खोरी इथं शेती करतात. 5. गवताळ प्रदेश म्हणजे सुदान. विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 5° ते 20° अक्षवृत्तात प्रदेश आहेत सॅव्हाना, क्वीन्सलँड, द पार्कलँड. इथलं उन्हाळ्यातलं तापमान सुमारे 35°C, हिवाळ्यातलं 24°C. 250 ते 1000 मिलीमीटर पाऊस. या ठिकाणी उंच आणि दाट गवत आणि साधारण 6 मीटर उंच असं हत्ती गवत आढळतं. तृणजीवी प्राणी आणि मांसभक्षक प्राणी विपुल आहेत आणि सिंह, चित्ता, जिराफ हेही आढळतात. या लोकांची घरं मातीच्या भिंती आणि गवताचं छप्पर असलेली. घरांना खिडक्या नसतात. ठेंगण्या आणि गोलाकार झोपड्या ज्यांना क्रॉल असं म्हणतात इथे लोक राहतात. शिकार आणि पशुपालन हे प्रमुख व्यवसाय. तर झुलू, हौसा, मसाई या जमातीचे लोक या ठिकाणी राहतात. 6. विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 5° अक्षवृत्ताच्या दरम्यान मलेशिया, सिंगापूर, ॲमेझॉन नदीचे खोरे. उन्हाळ्यातलं तापमान सुमारे 30°C तर सरासरी पाऊस 2500 ते 3000 मिलीमीटर. या ठिकाणी घनदाट सदाहरित वन आणि कठीण लाकडाचे
महोगनी, ग्रीन हार्ट असे उंच वृक्ष आढळतात. प्राण्यांमध्ये गोरिला, चिंपांझी तसंच दलदलीच्या प्रदेशात सुसर, पाणघोडा सापडतात. लोकवस्ती कमी आहे. पिग्मी, बोरो इंडियन, सेमॉंग अशा आदिवासी जमातीचे लोक झाडावर घरं बांधून राहतात. आता या नैसर्गिक प्रदेशाव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीमुळे काही वेगळे प्रदेश या ठिकाणी दिसतात. ते आहेत: 1. मोसमी प्रदेश. विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 10 ते 30 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज इत्यादी. उन्हाळ्यातलं तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस, हिवाळ्यातलं 15 ते 24 अंश सेल्सिअस, पाऊस 250 ते 2500 मिलीमीटर जो मान्सून वाऱ्यांपासून पडतो. या ठिकाणी पानझडी आणि निम सदाहरित म्हणजे वड, पिंपळ, साग, सिंकोना ही झुडपं आढळतात. प्राणी: वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, गाई, म्हशी. आणि लहान लहान असंख्य खेड्यांमधली लोकवस्ती ही शेती या प्रमुख व्यवसायात आढळते. दुसरा, भूमध्य सागरी प्रदेश. 30 ते 40 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडांच्या पश्चिम भागात, उदाहरणार्थ पोर्तुगीज, स्पेन, अल्जेरिया, टर्की. हवामानामध्ये कोरडे उन्हाळे, हिवाळी पाऊस, पाऊस हिवाळ्यात पडतो. वनस्पतींमध्ये ऑलिव्ह, ओक, चेस्टनट अशा वनस्पती आणि पर्वतीय भागात सूचीपर्णी वनस्पती. शेळ्या, मेंढ्या अशा पाळीव प्राण्यांमध्ये पशुपालन हा व्यवसाय. या ठिकाणी ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा विकास झालाय. गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न, फळे आणि फुलांची शेती जास्त. तिसरा, पश्चिम युरोपीय प्रदेश. हा खंडांच्या पश्चिम भागात 45 ते 65 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड. उन्हाळ्यातलं तापमान सरासरी 20 अंश तर हिवाळ्यातलं सरासरी 5 अंश सेल्सिअस. पावसाचं सरासरी प्रमाण 500 ते 2500 मिलीमीटर. वर्षभर पाऊस पडतो. वर्षभर हिरवगार गवत असतं. सूचीपर्णी वृक्ष आणि कमी उंचीचं गवत आढळतं. पशुपालन हा मुख्य व्यवसाय. अनेक पाळीव प्राणी सापडतात. लोक उत्साही आणि उद्योगी आहेत. द्वितीय आणि तृतीय व्यवसाय करतात. याशिवाय आणखीन काही प्रदेश आहेत जे त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येतात. या ठिकाणी दिसणारे चिनी प्रदेश, सेंट लॉरेन्स प्रदेश. विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैव विविधतेतला बदल हळूहळू कमी होतो. त्यामुळे साधन संपत्तीची उपलब्धता कमी होते आणि याचा परिणाम मानवी व्यवसायांवर होतो. मान्सून प्रदेशातले व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीपूरक. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वनोत्पादनावर आधारित डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे. तैगा प्रदेशात लाकूड तोड. टुंड्रा प्रदेशात शिकार आणि मासेमारी. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण, उपलब्ध साधनसंपत्ती यामध्ये असलेल्या फरकामुळे त्या प्रदेशाचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण बदलते.